राणी नुकतीच एका जुनाट गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायला आली होती। ती शहरातून आली होती, पण हे हॉस्टेल शहराच्या बाहेर एका दाट झाडांनी वेढलेल्या भागात होतं। जुनं उंच उंच दरवाजे, लाकडी जिना आणि सारखा सर्र असा आवाज करणाऱ्या खिडक्या। तिच्या 2-3 मैत्रिणीही झाल्या होत्या, सारा, वैष्णवी आणि नेहा। पण तरीही राणीला सतत एक अनामिक उदासी आणि बेचैनी वाटायची। ती आईला फोनवर वारंवार सांगायची, इथे काहीतरी विचित्र वाटतंय आई, मजा येत नाही। आई फक्त म्हणायची, बाळा जागा नवीन आहे, होईल सवय हळूहळू। तर एक दिवस झालं असं। तो अमावस्येचा दिवस होता। संध्याकाळपासूनच हवेत एक अवघडलेपणा आणि गारवा, गूढ शांतता भरून राहिली होती। वीज अचानक गेली, जनरेटर चालू झालं, पण हॉस्टेलच्या जुन्या वायरीमुळे काही लाईट्स झपाट्याने चालू बंद होत होत्या। मध्यरात्री सगळं हॉस्टेल झोपेत होतं। राणीला अचानक जाग आली। तिने डोळे चोळत सारा, वैष्णवी आणि नेहाला उठवायचा प्रयत्न केला, चल ना सोबत चल, पण त्या गाढ झोपेत होत्या। त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही। ठीक आहे, ती पुटपुटली, एकटीच जाऊन येते मी। तिला बाथरूमला जायचं होतं। जसंच ती त्या उघड्या कॉरिडॉरमधून चालत होती, तिच्या पावलांचा आवाज लाकडी जमिनीवर ठो ठो करत घुमत होता। पाठीवर कुणीतरी बघतंय असं तिला सतत जाणवत होतं। बाथरूममध्ये गेल्यावर तिने दार घट्ट लावलं आणि अचानक शेजारीच ठेवलेल्या आरशाकडे तिची नजर पडली। आरशात तिचं प्रतिबिंबच नव्हतं। तिच्याऐवजी एक तांबूस डोळ्यांची, काळसर चेहऱ्याची आणि केस विस्कटलेली आकृती उभी होती। तीही तिच्याकडेच बघत एकदम शांतपणे। ती जरा दचकली। तिने पुन्हा डोळे चोळले आणि परत बघितलं तर समोर तिचंच प्रतिबिंब होतं। कदाचित मला भ्रम झाला असेल, झोपेत आहे मी कदाचित, असं समजून ती पटकन बाहेर आली आणि ती हळूहळू तिच्या खोलीकडे चालू लागली। थोड्याच अंतरावर असलेली एक जुनाट खोली, जी कधीच उघडली जात नव्हती। तिने त्याविषयी विचारलं असता तिच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की ही खोली कायमची बंद करण्यात आली आहे। तिनेही त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, पण आता मात्र त्याच खोलीच्या आतमधून दार वाजवण्याचा आवाज येत होता। जणू कुणीतरी जोरजोरात आतून दार वाजवत होतं। राणीचा श्वास अडकला। ती हळूहळू त्या दाराकडे जाऊ लागली आणि अचानक चर्र असा आवाज करत ते दार उघडू लागलं आणि समोर आली एक भयंकर स्त्री। ती उंचच्या उंच होती। तिचं अंग काळसर जळालेलं होतं। हातांना लांब लांब नखं, ज्यावरून लालसर काहीतरी ओघळत होतं। बहुधा ते रक्त असावं। डोळे लालसर आणि जणू आतून जळतायत। ओठ नसल्यासारखा चेहरा आणि सतत डोकं एका बाजूला वाकलेलं। गळ्यात एक तुटकी ओळखपत्राची चेन, ज्यावर काही अस्पष्ट अक्षरं होती। ती राणीकडे हळूहळू पुढे येत होती। राणी जोरात किंचाळली आणि धावतच हॉस्टेलच्या रूममध्ये आली। तिच्या चेहऱ्यावर मृतपणाची भीती होती। ती गडबडलेली, घामाने चिंब भिजली होती। ती किंचाळत म्हणाली, मी तिला पाहिलं, ती 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 खरंच होती। सारा, वैष्णवी आणि नेहा उठल्या होत्या। सारा धावतच तिच्या जवळ आली। काय झालं राणी, शांत हो, बोल, काय पाहिलंस तू? राणी जोरजोरात रडू लागली। राणी थरथरतच त्यांना सांगू लागली, ती आरशात दिसलेली काळी आकृती, तिचं दार वाजवणं आणि ती भयानक स्त्री। सारा थोडा वेळ गप्प होती आणि नंतर हळूच ती म्हणाली, तिच्या आवाजात एक गंभीरता आणि अपराधगंड होता। राणी, ह्याबद्दल आम्ही तुला सांगणारच होतो, पण आम्ही जरा घाबरलो होतो। राणीच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते। सारा पुढे म्हणाली, 2 वर्षांपूर्वी ह्याच हॉस्टेलमध्ये श्रुती नावाची मुलगी होती, खूपच शांत पण आतून एकटी। ती देखील त्या खोलीकडे आकर्षित व्हायची। एक दिवस ती अचानक गायब झाली। नंतर तिचं शव त्या खोलीच्या आत लटकलेलं सापडलं। गळफास, वैष्णवी हळूच म्हणाली। नेहा पुढे म्हणाली, पण त्या खोलीत आरसा होता, एक जुना आरसा, ज्यात ती सारखी बघायची, काहीतरी बोलायची, स्वतःशीच। शेवटी तिच्या आत्महत्येनंतर ती खोली बंद करण्यात आली, पण तो आरसा
अजूनही हटवला गेला नाही. सारा पुढे म्हणाली, तिचा आत्मा अजूनही तिथेच अडकला आहे असं म्हटलं जातं. जो कुणी त्या आरशात पाहतो त्याला ती दिसते आणि ती त्याच्याकडून काही मागते. बहुतेक वेळा परत कर असं ती म्हणत असते. राणीच्या अंगावर काटा आला. नेहाने देवपाटातला अंगारा आणून तिच्या कपाळावर लावला. रात्रभर तिला झोप आलीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राणीने एक ठाम निर्णय घेतला. ती हॉस्टेल सोडत होती. सारा, वैष्णवी आणि नेहा तिचं सामान भरायला मदत करत होत्या. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती, पण तिचा निर्णय ठाम होता. ती हॉस्टेलच्या गेटपाशी आली आणि मागे वळून पाहिलं. तिच्या मैत्रिणी तिला बाय बाय करत होत्या आणि सहज तिचं लक्ष पुन्हा त्या दरवाजाकडे गेलं. तो बंद दरवाजा जाणे कित्येक गूढ लपवून होता. तिचे वडील तिला घ्यायला आले होते. त्यानंतर मात्र ती पुन्हा कधीही तिथे आली नाही आणि ते दार कायमचं बंद आहे. पण अजूनही बऱ्याच मुलींना तसे अनुभव येत असतात आणि अनुभव येऊनही जर त्यांनी ते हॉस्टेल सोडलं नाही तर मात्र तिचाही घात झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.